नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटीटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषय विभागातील बुद्धिमत्ता असणारा एक घटक। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। आज आपण बघणार बुद्धिबद्दलची माहिती। बुद्धिमत्ता स्टर्न यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती। त्यानंतर हे अल्फ्रेड बेने यांच्या मतानुसार आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत। त्यानंतर टर्मन यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे। अमूर्त कल्पनांविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय। त्यानंतर चौथा घटक हे सिरिल बर्ट यांची उपपत्ती आहे। उपजत परंतु स्वरस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी होय। त्यानंतर थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या केली आहे। बुद्धीला उंची, रुंदी, वेग असतो असं त्यांनी म्हटलं आहे। तर ॲडम्स यांच्या मते उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय। त्यानंतर मॅकडुगल यांच्या मतानुसार पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली आहे। त्यानंतर बघूया गेट्स यांच्या मतानुसार बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमताची संयुक्त संघटना। तर यानंतर मानसिक वयाचा शोध यांनी अल्फ्रेड बेने यांनी लावला। हिंदी मुलांची बुद्धिमापनाची कसोटी ही डॉक्टर कामत आणि व्यक्तिक शाब्दिक कसोटी म्हणून ओळखली जाते। द्विघटक सिद्धांत आहे बुद्धिमत्तेचा स्पिअरमन यांचा। बहुघटक उपपत्ती थॉर्नडाईक यांची। अनेक घटक सिद्धांत व थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचे 7 घटक सांगितले आहेत। तर ही झाली बुद्धिमत्तावरील व्याख्या आणि त्यांची उपपत्ती अशाच नवीन व्हिडिओला बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।